चालते रोल करा मग. होळकर शाहीतील तमाम नररत्नांना वंदन करतो. आज धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येत असताना या लढ्याच्या नियोजनासाठी मुंबईमध्ये आपण ही बैठक आयोजित केली आहे. तुम्ही लोक ऐकले तरी होळकर यांच्या या नियोजित स्मारकाच्या जागेवर या पवित्र ठिकाणी ही बैठक आज होते. या बैठकीसाठी आपल्यामध्ये उपस्थित समाजाचे नेते आदरणीय जयसिंग तात्या शेंडगे, रमेश भाऊ शेंडगे यांनी या बैठकीसाठी परिश्रम घेतले. ते महादेव अर्जुन साहेब या ठिकाणी बनवून आलेले आमचे आरक्षणाचे योग्य समाजासाठी सातत्यानं त्यांची धडपड असते. असे सुरेशदादा बनकर, आमचे नकुजी धनगर, रामरावजी कोल्हे, आमचे नानाभाऊ देवकाते, राहुरीहून आलेले जे पंढरपूरच्या आंदोलनापासून सातत्यानं आमच्या सोबत आहेत असे विजय भाऊ तन्नर, विरुजी कोळेकर, सगळेच मंडळी, सर्वांना जय मल्हार. मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आपण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा प्रश्न आमच्या जीवनमानाचा जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे. कित्येक बांधवांनी आमचा हा लढा सातत्यानं लढण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की बी.के. कोकरे साहेबांनी या लढ्यामध्ये जीव टाकण्याचं किंवा ही ज्योत राज्यभर पेटवण्याचं काम केलं. तेव्हापासून हा लढा ताकदीनं आपण लढतोय. दरवेळी शेंडगे साहेब म्हणजे बापूसाहेबांनी हा लढा ताकदीनं लढला. बरेच नेते अण्णासाहेब डांगे असतील, प्रत्येकानं ज्याला ज्याला वाटलं त्याने त्याच्या पद्धतीने हा लढा लढण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकानं या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं आणि समाजानं तितक्याच ताकदीनं साथ दिली प्रत्येक वेळी. पण हा प्रत्येक वेळी लढा फसतोय. आम्ही म्हणतो आमचा घटनादत्त अधिकार आहे, बाबासाहेबांनी दिलंय, 36 नंबरला आम्ही आहोत, ते मिळत नाही. मग हा लढा कुठेतरी थांबला पाहिजे, हा संघर्ष थांबला पाहिजे. कारण पिढ्या वर्षानुवर्ष आम्ही सातत्यानं हा लढा लढतोय. कित्येक बांधवांनी आमच्या बलिदान दिलंय. शेकडो बांधवांनी आता इथं विजय भाऊ तमदार आहे, मी सुरेशदादा बनकर आहे, रामरावजी कोल्हे आणि असे शेकडो बांधवांनी रमेश भाऊ आमचं रक्त आटवलं, उपोषण केले, जीव धोक्यात घातला. सोबत असतंय अर्जुन साहेब आणि हजारो बांधवांवर गुन्हे दाखवले. समाजाचा किती वेळ आणि पैसा वाया गेला याचं कॅल्क्युलेशन करता येत नाही. पण हा सगळा खटाटोप थांबला पाहिजे, हा संघर्ष थांबला पाहिजे. ज्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी आम्ही जीवाचं रान करतोय त्या लेकरा बाळांचं कल्याण झालं पाहिजे हा प्रामाणिक उद्देश घेऊन 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून आपण हा एक लढा मुक्ती संग्रामाला नावही दिलं. कारण आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी दिलंय अमृतरूपी आरक्षण, ते कैद करून ठेवलंय, ते आमच्यापर्यंत आलं नाही. म्हणून या आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा आपण नाव देऊन हा लढा सुरू केला. जालन्याचं आंदोलन आपण पाहिलं. दीपक कोराळे म्हणजे निमित्त मात्र आहे. हे मी म्हणलं शेकडो बांधवांनी हा लढा सातत्यानं लढला. आपापल्या परीनं हा लढा इथपर्यंत आला. खऱ्या अर्थानं मी तात्या त्या जालन्याच्या त्या आंदोलनाच्या भूमीमध्ये मी बसलेलो होतो, झोपलेलो होतो. माझे जितके सहकारी आहेत आता इथं सरपंच प्रल्हाद बोनेमाने आणि बरेच मंडळी आहेत की जे आता उपस्थित नाहीत, हे आजूबाजूला बसलेले होते माझ्या. खऱ्या अर्थानं समाजानं हा लढा मनावर घेतला, हातात घेतला आणि ठरवलं की हे संपलं पाहिजे. जो संघर्ष आम्ही सातत्यानं करतो हा संघर्ष आमच्या लेकरा बाळांच्या वाट्याला आला नाही पाहिजे. म्हणून एक इतिहास त्या जालन्याच्या भूमीमध्ये घडला. आपण सर्वांनी पाहिलं. वेळ पैसा सगळं आम्ही कुणाला गाडी दिली नाही, कुणाला या म्हटलं नाही. लोकांनीच गाड्या केल्या, लोकांनीच ठरवलं. 16 दिवस आमरण उपोषण चाललं. आम्हाला असं वाटलं होतं त्यावेळेस तो लढा संपेल, पण आम्हीच कुठेतरी कमी पडलो असं मानूया. कारण समाजानं लढाई लढली. पण म्हणजे आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण ज्या पद्धतीने आदिवासी समाजामध्ये ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर आमदार, खासदार, मंत्री या लोकांपर्यंत त्या त्या पक्षावरचे दबाव आणतात, त्या पद्धतीने आपले नेतेच नाहीयेत. आपले नेतेच मुळात कमी आहेत. कमी असल्यामुळे त्यांची सुद्धा ताकद होत नाही आणि ती ताकद कमी असल्यामुळं
सरकारवर तो दबाव त्या ठिकाणी बांधला नाही आणि सरकारनं हलक्यात घेतलं. आता माझ्या प्रकृतीच्या कारणामुळं, कारण कुठल्याही क्षणी अटॅक येऊ शकत होता, कुठल्याही क्षणी जीवावर बेतू शकत होतं, म्हणून ते आंदोलन आपल्याला स्थगित करावं लागलं. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे तो विजयादशमीचा दिवस होता आणि आम्हाला असं वाटतं की विजय आपण साजरा करूया, पण दुर्दैवानं ते आंदोलन आम्हाला स्थगित करावं लागलं. पण त्या दिवशी आम्ही ठरवलं की ही लढाई आम्ही अजून ताकदीनं लढणार. आपण पुण्या सरकारचं आश्वासन घेतलं नाही, कारण सरकारनं आश्वासनं भरपूर दिलेत. दादा, सरकार म्हणतंय आम्ही देतो देतो, हे 11 वर्षापासून ऐकतो. तुम्ही उपोषण केले, तुम्हालाही तेच आश्वासन दिलं. पंढरपूरला आम्ही विधिभवन बसलो, तुम्ही आपल्याला तिथेही तेच आश्वासन दिलं. मग आता हे सगळं आम्ही अभ्यास झाला होता सगळ्यांचा आणि चॉकलेट खाऊन आम्ही उगवलो फिरतो म्हणून ठरले. आता आश्वासन घ्यायचं पण बरेच लोक म्हणले 16 दिवस उपोषण केलं, एवढं तुम्ही सगळे लोक जमले, फायदा काय, आउटपुट काय? त्याचा आउटपुट असं मिळालं साहेब की आज महाराष्ट्राचं संपूर्ण देश पेटला या क्रांतीमुळे. आज देशभरात प्रत्येक धनगर जो पाल बघेल, गडरिया, रायका, रबारी, कुर्बा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो, हा सगळा समाज ताकदीनं एक झालाय. या राज्यामध्ये गडचिरोली, गोंदियापासून धुळे, नंदुरबार पासून रायगड पर्यंत धनगर म्हणजे आमच्या तरी पाण्यात अर्जुन साहेब, तुम्ही जुनी लढाई लढताय, चळवळीत आहे, पण आमच्या तरी या पाण्यामधलं एक पहिलं आंदोलन आहे की समाज इतका जागृत झाला आणि पेटलाय. ही त्याची सगळ्यात मोठी उपलब्धी. आणि त्या जालन्याच्या आंदोलनात काय फायदा झाला तो येणाऱ्या 21 जानेवारीला दिसत. मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगतो तात्या, आपण बरेच आंदोलनं उभी केली पाहिली, पण या मुंबईतल्या आंदोलनाचे सगळे रेकॉर्ड तुटतील 21 जानेवारीला. या गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील. हे मल्हार मावळे ज्यावेळेस एअरपोर्टचा जे गोष्ट देतील, आमच्या आईल्यामाईच्या लेखी ज्यावेळेस देतील ना, तर हे मुंबईने आज येते तर जग पाहिजे की इतके धनगर इथं राहतात का. म्हणून सरकारच्या वतीनं चॉकलेट न घेता आम्ही ठरवलं की आमचा लढा स्वाभिमानानं लढू. अपेक्षा होती की सरकार काही चर्चेसाठी बोलवत, काही तोडगा याच्यात काढत, तो निघला नाही विरोधाला. तुम्ही याचे साक्षीदार आहे त्या बैठकांचे. सरकारनं हलक्यात घेतलं आपल्याला. सरकारला असं वाटतंय 4-2 लोक त्यांच्या सोबत आहे, समाज 80-90% त्यांच्या सोबत आहे. काहीतरी योजनांच्या नावावर, कशाच्या नावावर सरकारला लोकांना फसवण्यात येईल. पण आता आम्ही फसणार नाही तात्या. योजना आयोग, कमिटी, कोर्ट हे सगळं तुम्ही खेळत बसा. आम्ही आता हा खेळ खेळायला, हा जीव घेणार खेळ खेळायला आमच्याकडे वेळ नाही, आम्ही रिकामी नाही. आता आम्ही शेवटचा खेळ खेळणार आहे, तो म्हणजे आर्या पारची लढाई. आमचा आरक्षणाची अंमलबजावणी करा. तुम्ही शब्द दिलाय, दिलेला शब्द पाळा, नाहीतर मग आता पुढे काय जायचं मैदानात थांबवा. म्हणून 21 तारखेला राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक गावातला मल्हार मावळा आमच्या आईल्यामाईच्या लेखी इथे येणार आहे. मुंबईतील लोकांची फार महत्वाची जबाबदारी. मुंबईच्या जवळपास अर्जुन साहेब आपल्या अमोल इथं सुरुवात अमोलला केली होती. एकदा अमोल साठी टाका वाजू आपण मुंबईतील बैठकांची. या सगळ्या बऱ्यापैकी इथं बैठका झाल्या. तात्या आम्ही म्हणजे 3.5 महिने झाले जवळपास आम्ही घरी नाहीये. माझ्यासोबतचे सगळे सहकारी घर परिवार सोडून, त्यांचे उद्योग व्यवसाय सोडून, लेकरं बाळ सगळं सोडून हे सातत्यानं रात्रंदिवस माझ्यासोबत फिरत आहे. आम्ही सगळे जिल्हे बऱ्यापैकी फिरणं झालं. अगदी मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सुद्धा आम्ही गेलो की ते जे पाल बघेल, रबारी, इकडे रायका, कुर्बा हे जे लोक इथे राहतात मुंबई आणि परिसरात, हे लोक सुद्धा आपल्यात सामील झाली पाहिजे. आणि ते सगळे लोक ताकदीनं या देशातलं पहिलं आंदोलन असणाऱ्या तात्यासाहेब की ह्या सगळ्या राज्यातले सगळे धंदे होऊन एकत्र एका आंदोलनामध्ये दिसतील. मुंबईमध्ये आम्ही 21ला येतोय. 17 तारखेला मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला नम्रपणे सांगतो, 17 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आपण जालन्यातून निघणार आहे. चौंडी या ठिकाणी 17चा मुक्काम होणार आहे. मग रस्त्यातले जे गाव आहे ते आम्ही आपल्याला कळवू. 17 तारखेला चौंडीत मुक्काम झाल्यानंतर 18ला सकाळी चौंडीतून निघाल्यानंतर आरेवाडी येथे बिरोबाबानामध्ये 18चा मुक्काम होणार आहे. 18 मुक्काम तिथं झाल्यानंतर 19ला सकाळी बिरोबाबानातून निघून जेजुरीला मुक्कामीला येणार आहे. 20 तारखेला सकाळी जेजुरी येथून निघून पुणे मार्गे मुंबईच्या वेशीवर 20 तारखेला मुक्कामाला येणार आहे. तेव्हा महाराष्ट्रभरातल्या सगळ्या माझ्या बांधवांना विनंती करतो की आपल्याला जिथं जिथं शक्य होईल आपण 17 तारखेपासून या आमच्या सोबत सामील व्हावं. या ठिकाणी धनाजी भाऊ शेळके आहेत, त्यांचे मी आभाराने स्वागत करतो. बसा. 20 तारखेपर्यंत ज्याला ज्याला जिथं 17 ते 20च्या दरम्यान आम्हाला जॉईन होता येईल
आमच्या सोबत सामील होता येईल त्यांनी व्हावं आणि ज्यांना 17 ते 20 दरम्यान कुठे येता आलं नाही त्या सर्व लोकांनी 21 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत आझाद मैदानात यावं. 21 ला आपण इथं आझाद मैदानात बसणार आहे. तात्यासाहेब एकदा बसलो की देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द क्लिअर करेपर्यंत आम्ही दादा उठणार नाही. काय व्हायचं ते होऊ द्या, काय गुन्हे दाखल व्हायचे ते एकदाच होतील, काय वेळ आपला वाया जाणार ते एकदाच जाईल, काय पैसा खर्च व्हायचा समाजाचा एकदाच होणार तात्यासाहेब. याच्यानंतर नाही, याच्यानंतर पुन्हा आंदोलन नाही करायचं, याच्यानंतर पुन्हा आम्हाला वेळ नाही द्यायचा, पैसे द्यायचा, पुढे दाखल करायचं काम नाही ठेवायचं. याच्यात काय गुन्हे दाखल करायचे करा. अर्जुन साहेब म्हणतो मी या ठिकाणी एकदा टाळ्या वाजवा आपण. अर्जुन साहेब मला म्हणले की आम्ही विजय कोकरे साहेबांपासून या लढ्यामध्ये प्रत्येक त्याच्यासोबत प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही आता थांबलो होतो, थकलो होतो, असं वाटलं होतं की आता हे काही होत नसतंय. पण आता दीपक भाऊ तुम्ही आता आले, एक आशेचा किरण निर्माण झाला आणि आम्हालाही जर मारता जर हे पाहता आलं आमच्या डोळ्यानं की आमच्या लेकराबाळांचं कल्याण होतंय तर आम्ही या लढ्यात आता शेवटचा लढा म्हणून ताकदीनं तन्मन धनानं या वयातही साथ द्यायला तयार आहे. आणि हीच भूमिका तात्यासाहेब प्रत्येकाने घेतली राज्यातल्या की आता बंद झालं पाहिजे. म्हणून मुंबईतील माझ्या सर्व भावांना विनंती आहे की महाराष्ट्रातून आपले भाऊ आपल्या बहिणी या ठिकाणी येणार आहे. लोक ठीक आहे अंगावरचे कपडे पांघरायचे कपडे आणतील, खाण्यापिण्याचा आमच्या परिणाम व्यवस्था करणार आहे. अमोल भाऊ जे करता येईल दादा आपण आपल्या सोबत या सगळे घेऊन, पण लोकांना इथं रस्ते माहिती नाही, इथलं काही माहिती नाही. म्हणून धनाजी भाऊ आपल्याला इथले जितके लोक आपल्या इथं राहतात एक संघटन म्हणून इथलं नियोजन समजा आता आपण इथं थांबलोय आता दादा, इथून काय खिचडी पिठलं भाकर ठेचा भाकर काय बनवता येईल ती बनवून आपण तिथं पॅकेट जर आझाद मैदानात आणता आले, बिस्लरीच्या पाण्या वगैरे जर लोक बॉक्स आणून देतील, पण अन्नाचा फार मोठा इश्यू आहे तर तोही दूर कसा नियोजित करता येईल. त्याच्यानंतर या मुंबई परिसरामध्ये प्रचंड संख्येत आलं धनगर समाज आहे, त्याची कल्पनाच करू शकत नाही आपण. हे धनगर बांधवांसाठी त्या आंदोलनात गेलं फार सोपं आहे. सकाळी आपल्या घरून उठलं, आपण खाऊन घेतलं, 2-4 लोकांचा डबा सोबत घेऊन आपण आझाद मैदानामध्ये येऊ शकतो. दिवसभर तिथं थांबून संध्याकाळी पुन्हा ट्रेन मध्ये बसून आपल्या घरी जाऊन आराम करू शकतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी या वृत्तीने येऊ शकतो. हा लढा 8 दिवस 15 दिवस किती दिवस चालून माहित नाही, पण जितके दिवस ही लढाई लढायचं काम पडलं तितके दिवस ताकदीनं लढण्यासाठी मुंबईतील बांधवांनी थोडस नियोजन महत्वाचं आहे, त्या दृष्टीनं आपण याच्यामध्ये भाग घ्यावा. भाऊ आम्ही एक शेवटचा निर्णय केलेला आहे की ही लढाई कायदेशीर आम्ही लढतोय. जे मागतोय ते 36 नंबरचा हक्क आमचा मागतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाखो लोकांसमोर वचन दिले. नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस पंढरपूरला आले त्यांनी लाखो लोकांसमोर वचन दिले. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी लाखो लोकांसमोर वचन दिलं होतं. हे वचन तुम्ही दिलेलं पाळा, कारण धनगरांच्या उपकारामुळं धनगरांनी यांना यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मतदान केल्यामुळं देशात यांची सत्ता आली, राज्यात यांची सत्ता आली. मग धनगरांच्या उपकाराची परतफेड करून आमचा घटनादत्ता अधिकार आम्हाला द्यावा हे आम्हाला म्हणण्याची ही शेवटची वेळ आहे. या संधीचं सगळ्यांनी सोनं करावं. मी अत्यंत नम्रपणे सांगतो, ही लढाई दीपक बोर्डेची नाही, दीपक बोर्डे निमित्त मात्र आहे. ही लढाई धनगर जमातीच्या अस्तित्वाची, आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही लढाई आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची नाणं. उद्या या आझाद मैदानातून रिकाम्या हाताने जायचं काम पडलं पोलीस साहेब, दीपक बोर्डेचं काही नुकसान होणार नाही. दीपक बोर्डेच्या पोटा पाण्याचं तिकडे भरपूर पडलेलं आहे. मला काय जे चाललंय ते चालणार आहे, तुमचंही काही नुकसान होणार नाही. पण पुन्हा साहेब ही लढाई उभी राहणार नाही. माझ्यासारखं कोणी आला तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. विरोधाला विश्वास ठेवला जरी तर समाज इतका एकत्र येणार नाही. पण समाज इतका एकत्र आला जरी तर त्या काळच्या राजकीय घडामोडी परिस्थिती काय राहतात, देवेंद्र फडणवीस कुठे राहतात आपल्याला माहित नाही, नरेंद्र मोदी कुठे असतील माहित नाही, भाजपची सत्ता राज्यात आणि देशात राहील काही नाही माहित नाही. म्हणून आज ही संधी आहे. आज समाज एकत्र आलेला आहे, समाज संघटित झालेला आहे, समाज संघर्ष करायला तयार आहे. राज्याच्या राजानं देशाच्या राजानं वचन दिलंय ते आपल्या आता असे कैदीत सापडलेले. त्याच्यामुळे ही एक शेवटची संधी आहे. म्हणून सगळ्यांनी ही लढाई दीपक बोर्डेची नाही, मी समाजातल्या सगळ्या नेत्यांना मी या ठिकाणी आदरणीय गणेश भाऊ शेंडगे, जयसिंग तात्या शेंडगे एकदा टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करूया. परवा वापगावला आमची भेट झाली आणि मी सहज त्यांना सांगितलं झालं की 10 तारखेला मीटिंग आहे, आपण जर आले तर आम्हालाही थोडंसं वेळ मिळेल. आणि हे मान कसल्या प्रकारचं यांना याच्या अगोदर माहित नव्हतं. अर्जुन साहेब यांना ते आपण फोनही नाही केला, चालता चालता भेटले आणि भेटल्यावर त्यांना सांगितलं की दादा
हे दोन्ही म्हणजे आपल्या समाजाचे नेते हे आले म्हणजे माझी समाजाच्या प्रत्येक नेत्याला हीच विनंती आहे, आमचा प्रयत्न आहे. परवा आम्ही आदरणीय प्रकाश शेंडे साहेबांना भेटलो, राम शिंदे साहेबांना भेटलो. आमचा प्रयत्न आहे ज्याला ज्याला भेटता येईल, ज्या ज्या नेत्याला भेटता येईल, बोलता येईल, फोन करता येईल ते करावं. पण आम्ही साहेब सकाळी 6-7 वाजता उठल्यापासून 12 वाजेपर्यंत सतत पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. आम्ही जेवण आम्हाला वेळेवर नाही, झोप आम्हाला वेळेवर नाही. हे सांगण्यासाठी आम्ही काही उपकार करतो, काही फार मोठी गोष्ट करतो असं नाही. पण आम्ही प्रत्येकाला फोन करून प्रत्येकाला भेटून हे नाही सांगू शकत की तुम्ही डया झाला. वेळ आमच्याकडे नाही, आमचा वेळ कुठं चालला. काल आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, कारण जायला वेळ होता, आम्ही ट्रेनने गेलो होता. ट्रेनचा आम्हाला काही कळत नाही इकडं. बरं इकडून तिकडून ट्रेन मध्ये बसलो, एवढी गर्दी होती की त्याची कल्पना करता येत नाही. आम्ही वरती बसलो त्या लोकल ट्रेन मध्ये, लोकल डब्यामध्ये. काय करणार आहे म्हणजे आम्ही आमच्या जीवाचं रान करून आमचा म्हणजे आरोग्य धोक्यात घालून जितकं करता येईल तितकं करतो. मग प्रत्येक माणसाला वाटतं की दीपक बोराडेचा आम्हाला फोन आला पाहिजे. नाही शक्य घेऊन दादा, कसं शक्य मला सांगा. माझ्यासोबत सरपंच साहेब विजू भाऊ 4 दिवस सोबत आहे. काय परिस्थिती ते पाहून राहिले. 2-2 फोन येत, ते फोन कंटिन्यू सुरू असतात. प्रत्येकाला वाटतं मी बोललो पाहिजे, मी नाही बोलू शकणार अर्जुन साहेब. आता काय करणार आहे, ही माझी लढाई नाही ना धनाजी भाऊ, ही प्रत्येकाची लढाई आहे. प्रत्येकाला स्वतःला दीपक बोराडे समजायला काय हरकत आहे. मी जसं आमंत्रण देतो कोणाला, आज एका शब्दावर रमेश भाऊ इथं आले, जय शिकाते इथं आले, काय संबंध नसते आले तर आमचा काही राग नाही तुमच्यावर. साधा बोललो मी तुम्हाला रस्त्यामध्ये, मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला निमंत्रण दिलं नाही, मी तुम्हाला फोन नाही केला. मी काल फोन सुद्धा नाही केला. ते त्यांच्या मनानं त्यांनी घरात ठेवलं की अरे समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजाच्या लढाईमध्ये आपला सहभाग असला पाहिजे. त्यांच्या मनानंही झाले. आता हीच भूमिका माझी हात जोडून विनंती महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य धनगर बांधवाला, मग तो शासन प्रशासन, नोकरी, राजकारण, समाजकारण कुठेही असेल, कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही पदावर काम करत असेल, त्यांना हात जोडून विनंती, बाबांनो ही लढाई माझी नाही, ही लढाई समाजाच्या अस्तित्वाची, समाजाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची लढाई आहे. ही लढाई हारल्याने दीपक बोराडेचं काही नुकसान होणार नाही, पण आमच्या समाजाचं इतकं नुकसान होईल की ते पुन्हा 70 वर्ष भरून निघाल्याची गॅरंटी नाही. म्हणून कसल्याही प्रकारचा मानपान न ठेवता, कसल्याही प्रकारच्या आमच्या फोनची वाट न पाहता, इथं प्रत्येक जण आयोजक आहे. जो करत तो पुढे राहील. विरोधाला स्टेजवर माईक कोण घ्यायचा हे त्याचे कर्म ठरवलं. स्टेजवर प्रत्येकाला हाऊस आहे तिथं. मला तिथं स्टेजवर बसून दिलं पाहिजे, बोलून दिलं पाहिजे. बाबा तू गडचिरोलीत मोठा नेता आहे, गोंदियात मोठा नेता आहे, धुळ्यात मोठा नेता आहे, इथं तुझं काय आता इथं योगदान पाहिजे ना. मग तिथं आमचा विजू बोर आहे, तिथं आमचा विरोधाला राहील, अमोल राहील आमच्या तिथं पुढं, अर्जुन साहेब राहतील. अमोल पहिली बैठक अमोलला मुंबईमध्ये घेतली. बरं अमोल तिथं स्टेजवर राहील ना. मग तुम्हाला जर स्टेजवर मान पाहिजे असेल तर तुम्ही तिथं योगदान द्या ना. मी नाही ठरवत, माझ्यासाठी सगळे सारखे. मला दादा तितकेच आहे, कोले साहेब तितकेच आहे, नाना तितकेच आहे, नतू साहेब तितकेच. नतू साहेब या वयामध्ये सगळ्याच्या समोर त्यांची चालली. सोशल मीडियावर याला फोन कर, त्याला फोन कर, त्याला फोन कर, हे तिथं मान मिळवतील. ही मान अपमानाची लढाई नाहीच आहे. जो जितकं काम करत तितका तो तिथं पुढे राहील. आम्ही कोणाला म्हणणार नाही तू माईक घे बाबा, बोल रे बाबा, तू मोठा तू लहान, माझ्यासाठी सगळे सारखेच आहे. जो जितकं योगदान यायला देतो, जितकं तिथं वेळ देईल तितका तो पुढे राहील. आम्ही कोणाला म्हणलं का आमची म्हणजे तू येऊ नको रे बाबा, तू बोलू नको रे बाबा, असं आम्ही म्हणत नाही. हे लोकांनी ठरवायचं. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की सर्वांनी कसल्याही प्रकारचा मानापानाचा विषय न आणता, आमच्याकडनं काही फोनची भेटण्याची अपेक्षा न करता, ज्याला ज्याला वाटतं की धनगर जमातीचा हा संघर्ष थांबला पाहिजे, आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे, त्या प्रत्येकानं ताकदीनं तनमन-धनानं या लढाईमध्ये उतरलं पाहिजे, ही कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करत आपला बहुमूल्य वेळ इथं दिला, या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि बाकी मला वाटतं बस झालं साहेब आता एवढं आहे ना. बाकी काही सूचना असल्या तुम्ही सगळे मग बोलू शकता. मी या ठिकाणी थांबतो. काही प्रश्न असतील, समजा कोणाला काही वाटलंय तर काही कमी जास्त असेल तर ते आपण सुचवा. आणि परत माझी एक विनंती आहे की आपण सगळे जुने जाणते, आम्ही आंदोलन उभं करतोय. जरी आम्ही पुढे असलो विरोधाला तर आम्ही नव्हतेच आहे. आम्ही हुशार आहे असं म्हणत नाही, आम्हाला सगळं कळतंय असंही आम्ही म्हणत नाही. ज्याला जे कळतं, आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगितलं पाहिजे, किंवा आम्ही जर कुठं दादासाहेब कमी पडत असेल तर सांगितलं पाहिजे तुम्ही हे नाही असं करा.
ते करा, पण या पद्धतीने करा. जसं आता आम्ही रूट ठरवताना आम्ही चर्चा करत होतो, अहमददादा आले म्हणे नाही असं करा, आम्ही लगेच एक्सेप्ट केलं एका मिनिटात. त्यांनी सांगितलं तर आम्ही ऐकलं. आम्ही कोणाचं ऐकायला तयार आहे, प्रत्येकाचा सल्ला ऐकायला तयार आहे, प्रत्येकाचे मतं आम्ही जाणून घेतो. ज्याला जे वाटतं त्यानं चांगलं पाहिजे दादा, आणि हा लढा यशस्वी कसा होईल यासाठी प्रत्येकानं काम केलं पाहिजे. परत एकदा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या लढ्यामध्ये आपला लढा म्हणून, माझा लढा म्हणून यात सामील व्हावं. धन्यवाद. जय मल्हार.